सगळेच भारतीय जनता पक्ष आहे, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या नेतृत्वात आहे, रामदास आठवलेजींचा पक्ष आहे, अन्य पक्ष यांच्याबरोबर सहकारी पक्ष आहे, महायुती सगळेच आहे. आम्ही स्वतंत्र लढलो याचं कारण उद्धव ठाकरे यांचा अहंकार. अजूनही NSC ते गोरेगावची सभा आठवा मी महायुतीत सडलो असं राज्यातल्या सत्तेचा फायदा घेऊन बोललो. राज्यातल्या सत्तेत बसून केंद्रातल्या सत्तेचा वाटा मारून महापालिकेच्या युतीमध्ये आम्ही सडलो असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी बाया पुरवल्या, मुंबईत फटका दिला. भाजपचा विजय आणि भाजपची वाढलेली मतं खरं तर माझी कधी कधी हे शल्य आहे मला की पत्रकारांना या गोष्टीचं विश्लेषण अजून केलं तर बरं झालं असतं असं माझं मत आहे. 100च्या वर असलेली उद्धवजींचा पक्ष 2017 मध्ये 84 वर आला. इट वॉज डिसेंडिंग, त्यांचा आलेख हा उतरता आणि 32ची भारतीय जनता पक्ष 82 वर गेला. या आलेखाचं मूल्यमापन करण्याऐवजी त्यांचा वापर झाला याच्यावर ती आणि चौकीदाराची भूमिका घेतली. देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की मग त्यावेळेला मित्रपक्षाशी आणि मित्रासंवाद घेऊन त्यामुळे कुठलंही बहुमत नसतानाही त्यांनी 5 वर्ष त्या ठिकाणी महापालिकेत बसले. मला असं वाटतं आज उद्धवजींचा पक्ष त्यांच्याबरोबर येणारे सगळे पक्ष यांना मिळून 50-55चा आकडा पार करता येणार आहे. माझा वर्ग कार्यकर्ता सर्व वेळ आहेच. कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, निवडणुकीचा प्रचारक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून जे काम मला पक्ष देईल पुढचा प्रश्न तुमचा आहे ह्या मतदारसंघात राज्याची अस्मिता हा सगळ्याचा संबंध तुमच्याशी आहे. म्हणून आपण जे निवेदन केलं त्या संदर्भात तुम्ही काय काम केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की बॉम्बे तर मुंबई होऊन 25 वर्ष होऊन गेलेली आहे, पण आजही बॉम्बे हायकोर्ट असं लिहिलं जातं आणि त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठ ते अजून औरंगाबाद खंडपीठच आहे. आता सरकारने एखादा निर्णय घेऊन शहराला बदलल्यानंतर संविधानाप्रमाणे न्यायसंस्था स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, त्यामुळे तिकडचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. परंतु तरी सुद्धा की इतकी वर्ष सरकारने नाव बदलून सुद्धा त्या ठिकाणी ते नाव बदललं जात नाही आणि हा मुंबई हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे की बॉम्बेच्या बद्दल मुंबई करायसाठी खूप सगळ्यांनी प्रयत्न केले. आता सुदैवाने आपले सरन्यायाधीश त्या ठिकाणी आहेत. आता 23 तारखेला निवृत्त होत आहे, पण भूषण गवई हे सरन्यायाधीश आहेत आपल्या महाराष्ट्राचे आणि त्यांचे वडील रासू गवई हे विधान परिषदेत मी सभापती तेव्हापासून काम केलं मी बघितलंय की अस्मितेसाठी अत्यंत जागरूक आहे. म्हणजे ती सभागृहाची अस्मिता असो की राज्याची अस्मिता त्यांचे चिरंजीव अस्मिते आहे आणि जर त्यांच्या हातात ऐकलं त्यांनी ठरवलं आणि केंद्रामध्ये पण भाजप सरकार आहे, त्यामुळे जर मोदीजींनी त्यात पुढाकार घेतला तर आपण पुढाकार घेऊन तर 23 तारखेच्या आत सुद्धा हे बदल होऊ शकतो आणि त्याची इतिहास नोंद होतो. तर त्यामुळे कसा तुम्ही काय प्रयत्न कराल की कसे आम्ही त्यासाठी आग्रह धरू. राम नाईकांनी केला भाजप जे अस्मितेच्या नावावर निवडणुकात आणि लोकांसमोर जातात त्यांचं याच्यात कॉन्ट्रिब्युशन काय, योगदान काय हे त्यांनी कधीतरी स्पष्ट केलं. वंदे मातरम गायला पाहिजे हे भारतीय जनता पक्षाचं रामभाऊंनी केलं, मुंबईचा आग्रह राम नाईकांनी केला आणि त्यामुळे मुंबईमधल्या या सगळ्या अस्मितेच्या महत्वाच्या मराठी माणसाच्या विषयात सुद्धा भारतीय जनता पार्टीच वेगळी जे याच्यावर अस्मितेचं राजकारण करतात त्यांना आमचा खडा सवाल आहे की 5 काम आणि आत्ताच परत पवारांनी परवा विधान केलं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे ओबीसी सर्टिफिकेट घेऊन येते आणि जागा आरक्षित वेगळी असेल तर तिथे आम्ही कन्सिडर ओबीसी आताच्या नवीन मराठा आरक्षणात केलं गेलं किंवा पूर्वी सर्टिफिकेट घेऊन आलं त्याला आम्ही देणार नाही. परत एकदा जातीचं तत्पर हा एक भाग. दुसरा, महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही गेल्या संघटनेत तुम्हाला जोडून तो प्रश्न विचारतो. ऑलिम्पिक संघटनेची नुकतीच निवडणूक झाली
त्याच्यानंतर सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा राजकारण वेगळ्या अस्मितेकडे घेऊन गेला. म्हणजे तुमचे केंद्रीय राज्यमंत्री मनोहर मोहोळ एका वेगळ्या प्रकरणामध्ये आरोपप्रत्यारोप करायला लागले आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार वेगळ्या आरोपप्रत्यारोप आहेत. आणि अजित पवार असं म्हणतात की कुठली निवडणूक आली की मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. नेमकं कोण करताय मला याची माहिती नाही, याच्याबद्दल स्पष्ट आहे. हे बाकी दुसऱ्या मुद्द्याचं माहिती सांगणार कोण बदनाम करत असं अजितदादांची माहिती असते तर मुख्यमंत्र्यांना सांगते, सार्वजनिक नाही तर कानात तरी सांगते. आणि त्यामुळे त्याच्यावर मुख्यमंत्री मोदी निर्णय करते. म्हातारायला जातीच्या बाबतीतल्या आधारावर राजकारण हे खरंच आहे की हा आपल्याला प्रगल्भ महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला, पुढे जाणाऱ्या विकसनशील महाराष्ट्राला याचा विचार करावाच लागेल. मला ती वाक्य अजूनही घटकतात. कोण कोणाशी केव्हा बोलले असेल तर मला दिसत नाही, कारण माझं व्यक्तीवर आरोप नाही तर भूमिकेवर आरोप. मोठे नेते पुण्याला जातील आणि मग सांगतील की इथे आता फक्त हीच पगडीच आहे, ती पगडी चालणार नाही. ही जातीपातीच्या उच्च भाषा. मोठे नेते त्यांच्या सरकारच्या काळात आंदोलन जर शेती केलं तर आता जैन आम्हाला शेती शिकवणार का असं वाटलं. मला पीडा आहे. सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही जरूर प्रश्न उपस्थित करा, खडे सवाल उपस्थित करा. मुख्यमंत्री देवेंद्रजी तर या सगळ्या गोष्टीवर भरोसा ठेवणारच आहे, लोकशाही प्रक्रियेवर उत्तर देणारच आहे. पण आता पेशवाई आले का असा उल्लेख करा. कुठेतरी या गोष्टीचं आत्मचिंतन त्या मोठ्या नेत्याने केलं की आपण या सगळ्यांमध्ये दरवेळेला कशाच्या काय भूमिका म्हणतो. आपला महाराष्ट्र इतका प्रगत आहे, संपन्न आहे, समृद्ध आहे, पुरोगामी आहे, पुढचा विचार करणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये मतदार म्हणून विचार करायच्या ऐवजी आपण त्यांच्या जातीवर विचार करतो आणि त्याचा आता कहर केला तो राज ठाकरे यांनी जवळच्या मोर्चात आणि मनसेने आणि उद्धवजींच्या शिवसेनेने. आम्ही कुठला धर्म, जाती, भाषा भेद आमचा मुद्दाच नाही. सबका साथ सबका विकास आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न व त्यांनी केलेल्या आणि निर्माण केलेल्या परसेप्शनवर सवाल आमचा. मग तुम्हाला दुबार मतदार हेच बोगस मतदार आहे. आम्ही कुठल्याही दुबार मतदाराचं समर्थन नाही करतो. त्यात तुम्ही नावं राज ठाकरेंना आमचा सवाल आहे की भोई, पाटील हीच नावं तुम्ही देता. तुम्ही ठरवणे वायुमंडळ निर्माण करता, दिग्भर म्हणून टेम्पो आणण्यास सांगता आणि त्यामध्ये ही मराठी, भूमिपुत्र, हिंदूच नाव. काल त्यांचे एक मोठे पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा नावं दिली ती हिंदू माणसांची. मी काही कुठल्या धर्माविरुद्ध बोलत नाही. का तुम्ही सर्वसाधारणता बोलत नाही? सर्वांगाने का नाही बोलत? तुम्हाला गणेश मंदिरच दिसतं. मी असं नाही म्हणत की तुम्ही मदरसा बघा किंवा मुस्लिम धर्माची तुम्हाला का तुम्ही बघत नाही. आणि त्यामुळे जातीवरनं आता मतांसाठी इतका ठराव जात आहे. आणि म्हणून मतदार हुशार, मतदार या सगळ्यावर कधी आम्हाला त्यांना अजून त्याला संदेश द्यायचा. आणि म्हणून या पद्धतीच्या जातीच्या राजकारणाच्या बाबतीत कोणी असतं आत्मचिंतन त्या नेत्यांनी करावं आणि मतदारांनी त्याला धडा शिकावा असं म्हणतो. मी त्यांना सवाल विचारतो की राज ठाकरेंना मुसलमान माफ करायचं का? माझा आरोप आहे की मनसेला आणि उभाटा सेनेला विशिष्ट धर्मियांचा अल्पसंख्याक मुस्लिम महापौर करायचा आहे म्हणून ते दुबार मुस्लिम मतदारांची नावं सांगत नाहीत. एवढा हिंदू द्वेष त्यांना का? राज ठाकरे याचं उत्तर देत उदाहरणादाखल सुद्धा त्यांनी पण त्यांच्या त्या बघा व्यक्ती हिंदू नाव का नाही दाखवली? मग तुम्ही तुष्टीकरण करताय, तुमच्याच भाषेत सांगायचं तर चाटुगिरी करताय का? अहिंदूंची चाटुगिरी करताय. बरं तुमचा प्रवास अहिंदू आहेच. तुम्ही पहिल्यांदा बिहारी मतदारांविरुद्ध बोललात, माणसाबरोबर उत्तर भारतीय माणसाबरोबरच्या विरोधात बोललात, हिंदी भाषिकांच्या विरोधात बोललात, जैनांच्या विरोधात बोललात, गुजरातांच्या विरोधात बोललात, आता भूमिपुत्रांच्या विरोधात बोलताय. आणि त्यामुळे हे तुष्टीकरण आहे एवढंच आपण सांगतो. सर राज ठाकरे आशिष गारे असं नाव होतं की ज्याला राज ठाकरेंच्या निवासस्थानी घरी ऍक्सेस होता.
नेमकं कुठे काय बिनसलं? म्हणजे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपने राजकारण्यांच्या मुलाला जाहीर पाठिंबा दिला होता, भूमिका कशी होती, कुठे काय दिसत नाही? तुम्हाला इथे लावून माहिती राज ठाकरेंच्या सगळ्यात जवळ बीजेपीला कोणी असेल तर आशिष शेलार यांच्या पत्रकारांची भावना आहे. कुठे नेमके राज ठाकरे दिसेल? बिनसलं वगैरे काही नाही. याचा त्याचा आपला धर्म, याचा त्याचा आपला पक्ष, त्याची आपली वागणूक. माझ्या दृष्टीने मी त्यांना मित्र मानलो, त्यांच्या समर्थन दिलं पाहिजे, भूमिका मांडली. आणि ठाकरे यांना समर्थन दिलं. मी सार्वजनिक बोललो. माझ्या ज्या काही भूमिका आहेत त्या सार्वजनिकरित्या आम्ही ठाकरे यांना जिंकून येण्यासाठीच्या मी घेतल्या. त्यांना आता माझ्या मित्रता दिसत नसेल, त्यांचा प्रश्न. मी तर मित्रासारखं वाटतो, मला नाही लक्षात त्यांच्याकडे स्पष्ट नाही, आमच्याकडे स्पष्टता आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन, मुंबई पुरता धावपळ होते, पळापळ होते. आणि म्हणून जो तो किमान आपली मतं जरी टिकवू, या मतं टिकवण्याच्या साठीची असलेली घाबरूनची धावपळ आहे. समजा काँग्रेस ही भूमिका घेत असेल तर काँग्रेस आपली मतं जरी टिकवू यासाठी वेगळी भूमिका घेतली का प्रश्न आहे. त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेना समजा एकत्र येत असेल, आपण काय गोष्ट नाही, तर किमान आपण तेवढी तरी मतं टिकवू. आणि म्हणून जसं जंगलामध्ये सुनामी आल्यावर बाकीच्या पक्षांची प्राण्यांची पळापळ होती, तशी भूमिका मुंबईच्या निवडणुकीमध्ये मला दिसत आहे. महायुतीची सुनामी आहे, यांची पळापळ आहे, पडझड आहे, आपापली घर सांभाळायला पडत आहे. याच्या पलीकडे विश्लेषण मला काही दिसत नाही. आदित्य ठाकरे मध्यंतरी असं म्हणाले होते की महायुतीच्या हातात बीएचची सत्ता जाण्यामध्ये तिजोरीमध्ये खडखडाट करून घेणार, जेवढं आम्ही सगळं साठवून ठेवलं तेवढे सगळं पूर्ण तिजोरी उभी करून रिकामी करतात. त्याच्यावर तुमचं काय? चोर मचाय शोर. कारण ज्यांनी आखी तिजोरी खाल्ली हो, यांनी कशात नाही खाल्लं. तर महापालिकेत 10 वर्ष काम केलं, महापालिकेत 10 वर्षांनी काम केलं. मुंबईत निवडून आलेला चौथ्यांदा विधान परिषद गेली 24 वर्ष मी सातत्याने मुंबईकरांच्या आशीर्वादाने निवडून आलो. तेवढ्या इलेक्शन आदित्य ठाकरे होते. आणि म्हणून आदित्य ठाकरेंसाठी उत्तर असं नाही, यांनी मैदानात खाल्लं, अंतरात उद्यानात खाल्लं, प्राणी संग्रहालयात खाल्लं, नाले सफाईत खाल्लं, डांबरीकरणाच्या डांबरात खाल्लं, कुठला विषय समोरच्या तरी खाल्लं. आणि म्हणून ज्यांनी निकृष्ट सेवा देऊन भ्रष्टाचाराची गंगामध्ये आता किती लोक आत गेले, किती लोकांना काय त्या कोविडमध्ये खिचडीमध्ये पण खाल्लं, बॉडी बॅगमध्ये पण खाल्लं. मरणानंतर सुद्धा जी बॉडी बॅग देतात त्यात सुद्धा. म्हणून म्हटलं चोर मचाय शोर या आदित्य ठाकरेंचं. सर, की हाताची जी शाई आहे, जेव्हा मतदान केल्यानंतर 10 दिवस जात नाही, पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये सेटिंग केली जाते. जर एकाला कोणाला मत दिलं तर 2दा त्याच माणसाला मत दिलं जातं. त्याच्यामुळे जे आहे भाजप आहे सत्तेमध्ये आहे. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? लोकसभेला तुम्हाला जागा कशा आल्या? ईव्हीएम मध्ये गडबड आहे, मतदार यादीमध्ये गडबड आहे. आणि हा प्रश्न उपस्थित तोच करू शकतो जो या ईव्हीएम मधून आणि मतदार यादीतून आलेल्या निवडणुकीच्या निकालावर अविश्वास करेल. तुमचा अविश्वास असेल तर माझा थेट सवाल आहे, शिवसेना, उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी आपल्या आमदार खासदारांना पहिला राजीनामा द्या आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवा. याच मतदान यंत्रातून, ईव्हीएम मधून, मतदार यादीतून, मतदार व्यवस्थेतून आपण निवडून आलेल्यावर हे गोड आणि समोरच्याला मतं पडली तर ते कडू, ही दुटप्पी भूमिका आहे. आणि म्हणून यांच्या बोलण्यात तथ्य नाही, मतदारांना माहिती आहे. त्यामुळे मी स्पेसिफिक प्रत्येक विषयाचं उत्तर काय देऊ. आज मतं चोरी झाली असं म्हणण्याने तुमचं मोर्चा काढा की त्या महेश सावंतच्या घरावर मनसेने मोर्चा काढावा की आम्ही ठाकरेंचा पराभव केला, तुम्ही जिंकला, उभाटा, मतं चोरी माझी केली असं मनसेने म्हणावं. अजय चौधरीच्या घरात बाळा नागरावरांनी मोर्चा काढावा
मनसेने माझी चोरी स्वतःची तू केलीस, तू निवडून आलास. किती उदाहरण देऊ? आदित्य ठाकरेंच्या घरावर राज ठाकरेच्या बगल बच्चांनी मोर्चा काढावा, संघटनेने राज ठाकरेंच्या काढावा मोर्चा, की बाबा कसे निवडून आलात, आमची मतं चोरली. आणि त्यामुळे मतं चोरी हा मुद्दा नाही, मतदार यादी हा मुद्दा नाही. हा काही विषय मतदार यादीतले आहे, ते परंपरागत आहे, त्याच्यावर तक्रार तर आम्ही करतो. त्यातला निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून स्वतःच्या पराभवाची अपयशाची जी गोष्ट आहे त्याच्यावर भोगडी टाकता येणार नाही. मतदाराने तुमचा पराभव केला, याच्यात आत्मचिंतन केलं तर पुढे जातो. तो सल्ला मी कशाला देऊ? ही फक्त फॅक्ट आहे. म्हणजे तेच बघणं जास्त पुढे म्हणजे एकदा भाजपची भूमिका काय कन्फ्युजन सगळं झालं त्याच्यामध्ये असं होऊ नये माहिती सगळ्या पत्ता एकत्रितपणे भूमिका घेऊन राहील. महायुती म्हणून एकत्र भूमिका आहे. भूमिका देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी हे ठरवले की महायुतीची भूमिका आहे. स्वाभाविक आहे खाली कार्यकर्त्यांना आपण पक्ष वाढला पाहिजे, ते वाटणं सवय नाही ना. त्यामुळे हा विधानं टाळता आले तर टाळली पाहिजे, बरोबर आहे. अंतिम निर्णय 4 नेते म्हणून करणार आहे. आणि त्यातील एकनाथजी काय का देवेंद्रजी म्हणाले की जिथे विरोधकांना फायदा होणार नाही तिथे आम्ही वेगवेगळी भूमिका घेऊ, पण दोन्ही ते चौघे बसून ठरवणार नाही. ठीक आहे.